नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्या आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी। ज्या ताई व दादांना 21 संकष्ट चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून किंवा 21 चतुर्थी व्रत मोदकाचे किंवा 21 चतुर्थी व्रत खडीसाखरेचे करायचे असतील तर उद्यापासून तुम्ही त्याची सुरुवात करू शकता। खूप चांगला मुहूर्त आहे तुम्हाला या चतुर्थी व्रताची सुरुवात करण्यासाठी। आणि काही कारणाने जर तुम्हाला सुतक असेल किंवा पिरियड्स असतील आणि तुम्हाला चतुर्थी व्रत सुरुवात करण्याची खूप इच्छा आहे पण करू शकत नाही तर अशा वेळेला तुम्ही कॅलेंडर मध्ये चेक करा। जेव्हा कधी अंगारिका संकष्टी चतुर्थी असेल तर त्या चतुर्थीपासून सुद्धा तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही महिन्यातील संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही संकल्पयुक्त मी तुम्हाला ज्या 3 पद्धती सांगितल्या त्यापैकी जे चतुर्थी व्रत तुम्हाला करायचं आहे त्याचा संकल्प करायचा आणि चतुर्थी व्रताची तुम्ही सुरुवात करू शकता। महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी प्रत्येक जण हे जे व्रत आहे ते करू शकता। आणि या व्हिडिओमध्ये मला जसं कळतं अगदी लहानपणापासून माझ्या आईला मी हे चतुर्थीचं व्रत करत असताना बघितलेलं आहे। माझ्या आईने एक वेळा जेवण करून संकष्टी चतुर्थी व्रत केलेलं आहे, खडीसाखरेचे चतुर्थी व्रत केलेलं आहे, मोदकाचे चतुर्थी व्रत केलेले आहे आणि गुळाच्या मोदकाचे सुद्धा चतुर्थी व्रत केलेले आहे। आणि अजूनही माझी आई चतुर्थी व्रत करते। म्हणजे अगदी जसं मला कळतं तेव्हापासून हे चतुर्थी व्रत माझ्या घरामध्ये केलं जातं, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, गोष्टी कशा खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, हेच करायचं तेच करायचं असंच करायचं तसंच करायचं, पण आपली आजी आई पणजी बघा ते काही तामझाम करत नव्हते ना। त्यांच्या देवघरामध्ये खंडीभर देव आहेत ना, कोणते यंत्र आहेत ना, हे ठेव ते ठेव आहे। अगदी पूर्वापार चालत आलेले, पिढ्यानपिढ्या चालत आलेले देव आहेत आणि साध्या सोप्या पद्धतीने ते पूजा करून व्रतवैकल्य करतात। त्याच पद्धतीने मी हे तुम्हाला 21 संकष्टी चतुर्थी व्रत कसं करावं हे सांगणार आहे। सुरुवातीला तुम्ही चतुर्थीच्या दिवशी या व्रताची सुरुवात करणार आहात। हे व्रत जे आहे ते 21 चतुर्थी पर्यंत करायचं असतं। पहिल्या दिवशी म्हणजे उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सुरुवातीला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून तुम्ही या 21 चतुर्थी व्रताची सुरुवात करू शकता। हे व्रत कशासाठी करायचं आहे? स्वतःचं घर होण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी, किंवा तुमच्या मिस्टरांचं नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं, तुमच्या मुलाचं नोकरीमध्ये त्याची प्रगती व्हावी, त्याचं चांगलं एखाद्या कॉलेजमध्ये सिलेक्शन व्हावं, किंवा तुमच्या मुलीचा विवाह जमावा। म्हणजे काहीही तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे, या गोष्टीसाठी मी खूप उपाय केले, खूप तोडगे केले, खूप सेवा केल्या पण मला यश मिळालं नाही, तर तुम्ही हे 21 संकष्ट चतुर्थी व्रत करून बघा। अगदी हे 21 चतुर्थी पूर्ण होण्याच्या आत तुमची जी कोणती इच्छा असेल ती 100% पूर्ण झालेली असेल असे अनुभव सुद्धा आहेत। माझा जुना व्हिडिओ तुम्ही बघा। आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की स्वतःचं घर घेण्यासाठी मिस्टर तयार होत नाहीत किंवा पैशाची व्यवस्था होत नाही, घरचे तयार होत नाहीत, तर स्वतःचं घर होण्यासाठी तर आवर्जून तुम्ही हे व्रत करा। 21 चतुर्थीच्या आत तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये असाल आणि 100% असाल। आता हे चतुर्थी व्रत का केलं जातं, संकष्ट चतुर्थीचं एवढं महत्त्व का आहे, तर त्याची एक मिनिटाची अगदी छोटीशी कथा सांगितली जाते। कारण बघा, ही ऐकल्यानंतर तो जो विश्वास आहे ना तो आपल्या मनातील जागृत होतं आणि दृढ विश्वासाने आपण हे जे व्रत आहे ना ते करू लागतो। त्यामुळे आवर्जून हे ऐका। एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले, तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला। ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला। गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणीही तोंड पाहणार नाही, जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल। शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले। चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले। पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी, ज्या दिवशी आपण गणपती बसवतो बघा भाद्रपद महिन्यामध्ये, त्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले। त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर त्याचा खोटा आळ त्याच्यावर येऊ नये, म्हणून त्याने काय करावे। तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावे, म्हणजे
खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सम्यतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी यामागची कथा आहे. त्याच्यामुळे आवर्जून तुम्हाला जर हे व्रत करण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. काहीही अवघड नियम नाहीत, घाबरण्याची गरज नाही. देवी देवता, कोणतेही गुरु, कोणतेही ऋषी मुनी आपलं कधीच वाईट करत नाही. आपल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट होतं ते आपल्या स्वतःच्या कर्मामुळेच होत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे ते तुम्ही ज्याही देवांना, ज्याही गुरूंना मानता त्यांच्या आशीर्वादामुळे आहे. आपल्या घराण्याची जी कुलदेवी, कुलस्वामिनी, कुलदैवत आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आहे. आणि आपले जे पितृ आहेत, आपले आईवडील आहेत, आपल्या घराण्यातील जे थोर मोठी मंडळी आहेत, मोठी मंडळी आहेत त्यांच्या आशीर्वादामुळे आहेत. त्यामुळे कधीही घाबरू नका. विश्वासाने देवाची भक्ती करा. जे कोणते व्रत वैकल्य असतील ते करा. 100% तुमच्या इच्छा मनोकामना ज्या असतील त्या पूर्ण होतील. आता पहिल्या आपण चतुर्थीच्या दिवशी संकल्प केला, चतुर्थीला सुरुवात केली. आता प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं, सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा. साधा पाण्याने केला तरीही चालतो किंवा पाणी, पंचामृत, परत स्वच्छ पाणी याप्रमाणे अभिषेक केला तरीही चालतो. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोडेसे अक्षदा ठेवायच्या, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून एखादं लाल फूल अर्पण करायचं आणि 21 दुर्वांची एक जोडी आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि सकाळी ही पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. हे शक्य नसेल कोणत्याही फळाचा, साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. ही झाली आपली सकाळची पूजा. आता दिवसभर उपवास करायचा आहे. दिवसभर उपवासाचे जे पदार्थ आहेत, साबुदाणा, भगर, ज्यूस, चहा, कॉफी जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता मी माझ्या घरामध्ये आईला असं बघितलेलं आहे की ती माझी आई कधी ना भगर वगैरे असं खात नाही किंवा साबुदाणा वगैरे पण खात नाही. फळं असतील, चहा, कॉफी या गोष्टी घेते. आणि जर कधी समजा कुठे गेलं आणि समजा कधी आता तब्येत वगैरे बिघडली, मग गोळ्या वगैरे असतील तर थोडासा साबुदाणा वगैरे खाते आणि मग रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडते जेवण करून. मी तुम्हाला 21 संकष्ट चतुर्थी व्रत जेवण करून, एक वेळा जेवण करून कसं करायचं त्याबद्दलची माहिती सांगत आहे. आता दिवसभरामध्ये तुम्ही हे जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि या दिवशी परान्न वर्ज्य करा. म्हणजे दिवसभर जे फराळाचे वगैरे आपण पदार्थ खाणार आहोत ते सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे खाऊ नका, आपल्याच घरचं खाण्याचा प्रयत्न करा. दिवसभर उपवास करायचा आणि कॅलेंडरमध्ये तुम्ही बघायचं की चंद्र उदयचा टायमिंग काय आहे. कॅलेंडरमध्ये दिलेला असतं संकष्ट चतुर्थीला चंद्र उदय वेळ म्हणून. तर ती जी वेळ असेल त्या वेळेला परत जे आपण देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना हळद कुंकू अर्पण करायची. परत एखादं लाल फूल असेल, 21 दुर्वांची जोडी असेल ती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि तुम्हाला 21 मोदक बनवायचे आहेत. आता इथे अशी सुद्धा कमेंट येऊ शकते की ताई मोदक उकडीचे बनवायचे की आपले जे आपण तळलेले बनवतो ते बनवायचे आहेत. तर मोदक जे आहेत तुम्ही कोणतेही बनवू शकता, असे काही नाही. माझी आई जनरली जे आपण तुपामध्ये तळतो ना मोदक बनवून तर ते बनवते. तुम्ही कसेही बनवले तरी चालेल. त्याच्यात सारण पण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही भरलं तरी चालेल. शेवटी काय, मोदक बनवण्याला महत्त्व आहे आणि ते 21 असावे. तर 21 मोदक बनवायचे आहेत, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पूजा केल्यानंतर त्यानंतर तुमच्या बाल्कनीतून, गच्चीवरून, अंगणातून, जिथून कुठून तुम्हाला चंद्राचं दर्शन होतं तिथे येऊन तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे, चंद्राला ओवाळायचं आहे. त्यानंतर घरामध्ये यायचं आणि तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे, बरेच जण याचा सुद्धा नैवेद्य दाखवतात पण मी काही माझ्या घरामध्ये आईला त्याचा नैवेद्य दाखवताना बघितलेलं नाहीये. माझी आई फक्त मोदकांचाच नैवेद्य दाखवते. पण तुम्हाला हवं असेल जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो, काहीही हरकत नाही. त्यानंतर चंद्र उदयचा टायमिंग झाल्यानंतर, चंद्राची गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायला बसायचा आहे. या दिवशी उपवासासाठी वरण, भात, भाजी, पोळी जे सात्विक जेवण असतं, ज्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे. कांदा लसूण हे तामसिक भोजनामध्ये येतं, त्याच्यामुळे कांदा लसूणाचा स्वयंपाकामध्ये वापर करायचा नाही. साधं सुद्धा जेवण बनवायचं.
ते घ्यायचं। सुरुवातीला जो आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवलेला आहे त्यातला एक मोदक ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून आपल्याला तो खायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काही स्वयंपाक आपण बनवलेला आहे तो स्वयंपाक आपल्याला जेवण करून हा जो चतुर्थीचा उपवास आहे तो सोडायचा आहे। या पद्धतीने 21 संकष्टी चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून आपल्याला करायचं आहे। आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आले तर काय करायचे, त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा, पण ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरायची नाही। एखादा चतुर्थी तुमची सुतक वगैरे त्याच्यामध्ये गेली तर त्या चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा, पण ती चतुर्थी 21 चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही। एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावाला वगैरे गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि तिथे जर तुम्हाला शक्य झालं की 21 मोदक बनवून जर तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तर ती चतुर्थी तुम्ही 21 व्रतामध्ये धरू शकता, पण तुम्ही फक्त उपवास पकडला, तुम्ही मोदकांचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही, तिथे पूजा करू शकला नाही, तर ही चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरायची नाहीये। हे आहेत अतिशय साधे सोपे असे नियम आणि ज्या दिवशी तुमची शेवटची 21वी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला ह्या 21 चतुर्थी व्रताचं उद्यापन करायचं आहे। याचं उद्यापन कसं करावं हा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण ज्यांना कोणाला या व्रताची सुरुवात करायची असेल तर ते या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून करू शकता। या दिवशी शक्य झालं नाही तर पुढे येणारी जी कोणती अंगारिका संकष्टी चतुर्थी असेल त्या दिवसापासून सुरू करा आणि तेही शक्य नसेल तर प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते तर त्या चतुर्थीपासून तुम्ही या व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। श्री स्वामी समर्थ।